आपण परभणी आता ही 50वो मोर्चा आपण जिल्हा रो पण ये जिल्हा मोर्चा रेर बाद भी सरकार काही दखल ले रो कोणी। आज बंजारा समाजर परिस्थिती असत की आपले गोरगरीब घरे में एखादी छोरी जर वाया करे रिया तो वत जो कोण एक तो खेत वेचून आगायचं नाही तो साठान जाऊन आगायचं नाही तो પછી આપણે कर्जती पिसावा लेवून आगायचं ही परिस्थितीच आपले समाजेर। तो आज आपण आता आमदार साहेब ने नामेलेचं म्हणून मैं एक विनंती करू छू जे महाराष्ट्र में 16,000 पोलीस भरती निकळीचं जते स्थानी आपले विद्यार्थी आपले समाजेर शिजाबरून वो एसटी प्रमाणपत्र देनी होते स्थानी वो जे पोलीस भरतीचं वो रद्द करेन जावची असं मैं आवाहन करू छू। कततरी समाज आपण एक हेगोच वो समाजन एकजूट लाय सर्व आपण घळमट मेहनत करमेलेचा पूरा समाज मेहनत करमेलोच आणि आज जिल्हा जिल्हा ठिकाणी आपण मोर्चा ले रेच आपण वो मोर्चार भी राजस्थानी सरकार काही दखल ले रो कोणी येर सर्व आपण मुंबई गाठवा घणो गरजेरोच आणि मुंबई सर्व तयार जो काय तो मुंबई तयारी करायचं काय तो आमदार साहेब ने नात्याचं तो इथून मैं विनंती करू छू की जे आपण समाज 80% साठान जावचं ये साठान न जाईनच्या लेर भी आव्हान तम सोशल मीडिया माध्यमेती करेन जावचं की एक ही गोलमाटी रो मन के आपण साठान न जाईनच्या यात्रा तम ध्यानेम रखाडो जते स्थानी आपण एसटी आरक्षण भेटेनी होते स्थानी एक ही मन के साठान जाळो कोणी। अब आता आपण फक्त 5-5 मिनिटच देमेलेचं वर येते काय जास्त बोलू नये आणि आपण आमदार साहेब ने नामेलेचं म्हणून विनंती करू छू की गंगाखेड या ठिकाणी आपले बहने पर जो अत्याचार हेमेलोच वो अत्याचारे राजस्थान दखल जो कोणी सरकार लीधो कोणी तो वर सारू भी तम पुढारीचो भाऊ तम हमार सारू कोण लढ्याल तो कोण लढ्याचं तो वो आपले आताच गंगाखेडे मध्ये एक छोरी पर जो कोणी एक रामनगर तांडेर छोरी पर 11 सालेर छोरीचं वप्पर जो कोणी एक कुंडा जो कोणी अत्याचार किदो 34 सालेरो वरो दखल जो कोण भाऊ मत मैं विनंती करू छू की तम प्रशासन कन मांडीन चाल आणि जे भी आपण संघर्ष होताचं उपोषण करताचं उनूर हे आता आयवर येते मैं आभार व्यक्त करू छू आणि 5-5 मिनिटच देमेलेच तो मग भी जास्त बोलू नये घणे लोक तडक्यान तपरेचं।